तर ही थोडक्यात कार्यक्रमाची रूपरेषा आहे. आपण अर्थातच लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. या उपस्थितांमध्ये देखील अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत. सगळ्यांची नावं मला पटापट घेता येत नाही, पण तरी पण समोर मला दिसत आहेत. आमचे वारसकर साहेब आहेत, काकडे साहेब आहेत, तिकडे लटके साहेब आहेत, अशी बरीचशी मान्यवर मंडळी देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेली आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात अर्थात दीप प्रज्वलन. त्यामुळे बाळासाहेबांनी अनेक दशकं पेटवला. हा प्रकाश आहे न्यायाचा, जो धर्मवीर दिघे साहेबांनी टेंबी नाक्यावर रात्रंदिवस तेवत ठेवला. हा प्रकाश आहे सत्याचा, जो जनमतने गेले 25 वर्ष वादळ वाऱ्यातही विझू दिला नाही. आणि आज त्याच 3 ज्योती मान्यवरांच्या उपस्थितीत एकत्र येत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हे दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न करूया. साहेबांनी म्हटलं होतं, वर्तमानपत्र म्हणजे लोकशाहीचा आरसा आणि नेता म्हणजे ते आरशातलं प्रतिबिंब. आज गेली 35 वर्ष जनमत हा आरसा संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील जनतेच्या मताला वाचा पडतोय. आणि आज त्याच जनमतच्या व्यासपीठावर आपण आठवणार आहोत 2 असामान्य प्रतिबिंब. एक दिल्ली हादरवणारा व्याघ्र आणि एक ठाणे घडवणारा ढाण्या वाघ. अर्थात वंदनीय बाळासाहेब. आणि त्या केवळ जपायच्या नसतात, तर त्या जगायच्या असतात. आणि आजचा हा सोहळा आहे ना, हा सोहळा हा जगण्याचा आहे. आणि म्हणून तुम्ही आवर्जून वेळात वेळ काढून आजच्या या वर्धापन दिनासाठी उपस्थित झालेले आहात. त्याकरता या आयोजक समितीच्या वतीने अर्थात जनमतच्या वतीने मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. स्मृतिचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन आपण तिथे स्वागत करत आहोत. गुणवंत अधिकारी म्हणून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आज आपण त्यांना शाल, स्मृतिचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो. डॉक्टर यती फाटक यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकंदरीत आपण पाहतोय या मंचावर सर्वच क्षेत्रातलं प्रतिनिधित्व करणारे इथे उपस्थित आहेत. अर्थातच पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा इनकलाब है. ये अखबार नहीं, इनकलाब है जो सत्ता के गलियारों में नहीं जनता के दिल से निकलता है. जनमत सिर्फ नाम नहीं, जन की ताकत है जो कलम से नहीं हौसले से लिखी जाती है. आणि यानंतर मी हे सगळं प्रास्ताविक करण्यासाठी निमंत्रित करतोय सन्माननीय तुषार राजे यांना. वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेले डॉक्टर खांडेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, डॉक्टर यती फाटक, हिंदू मंचचे दिनेश देशमुख, डॉक्टर चंद्रशेखर तांबे, सुनील जावडेकर आणि कल्याणच्या गर्ल्स हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका मृणाल दुर्वे मॅडम, तसेच उपस्थित असलेले जनमतचे वाचक, हितचिंतक. एखाद्या वृत्तपत्रांनी राजकीय व्यक्तींची जन्मशताब्दी साजरी करायची का, असा प्रश्न अनेक जण विचारतात. परंतु जनमतशी संबंध हा शिवसेना प्रमुखांपासून ते आनंद निगेतपर्यंत खूप जवळचा आहे. 1991 साली बाळासाहेबांनी जनमतचं प्रकाशन केलं, तो खोटं नाव नाही. 2001 साली जनमत वार्ता वृत्तवाहिनी आम्ही सुरू केली, त्याचं उद्घाटन आनंद दिघे यांनी केलं. आनंद दिघे यांची इच्छा अशी होती की जनमत वृत्तवाहिनी आपण संपूर्ण महाराष्ट्रात न्यायची, पण दुर्दैवाने 2च दिवसात त्यांचा अपघात झाला आणि त्यांचं निधन झालं. या 2 नेत्यांची बांधिलकी असल्यामुळे आणि जन्मशताब्दी वर्ष सुरू असल्यामुळे हा कार्यक्रम करावा असं मनात आलं आणि आम्ही तो ठरवला. बाळासाहेब आणि आनंद दिघेंवर बोलणारे इतर वक्ते आहेत, फक्त मी थोडीशी आठवण सांगतो. बाळासाहेबांची आणि माझी पहिली ओळख किंवा पहिली भेट हे 17 जुलै 1967 झाली आहे. कल्याणला शिवसेना शाखेची स्थापना होती. मच्छी मार्केट जे आता आपलं भाजी मार्केट आहे तिकडे मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये शाखेची स्थापना झाली. बाळासाहेब, मनोहर जोशी, दत्ताजी साळवी हे रेल्वेने त्या कार्यक्रमाला आले होते आणि कार्यक्रम सुरू व्हायच्या 1 तास आधी आले होते.
त्यावेळेस मी 6वीमध्ये होतो. कल्याण शहरात शेतकरी कामगार पक्षाचं राज्य होतं आणि बाळासाहेब आले आणि संपूर्ण लाईट कल्याणमध्ये गेले किंवा घालवण्यात आले. त्याही परिस्थितीत डोक्यावर बत्त्या घेऊन, त्यातले मी पण एक होतं की डोक्यावर गॅसची बत्ती घेऊन बाळासाहेबांची ती पहिली सभा आम्ही यशस्वी केली. बाळासाहेबांच्या बाबतीत खूप जवळचा माझाही संबंध आला. अगदी 2011 2012 पर्यंत दर दिवाळीला बाळासाहेब त्याची सही करून मार्मिकचा दिवाळी अंक द्यायचे घरी गेल्यावर. मला अजून आठवतं एकदा मी आणि तो कोरला शाखा प्रमुख होते प्रवीण प्रजापती, आज ते नाही आहेत. आम्ही लोक सायन्स डेपो समोर उभा होतो. आम्ही बाबासाहेब पुरंदरेंना भेटायला गेलो होतो शिवम चित्रपटगृह सायनला, आणि काम आटपून आम्ही बाहेर एस टी स्टँडवर उभं होतो. तिथून एक फियाट आली आणि त्या फियाटमध्ये बाळासाहेब होते. बाळासाहेब म्हणाले, काय करतो काही तो बरं नाही म्हटलं, असं बसने आम्ही जातोय. मी जेव्हा जुनी मातोश्री होती तेव्हा आम्हाला मुक्त संचार होता. माझी आजी कुर्ल्याला राहायची. तिकडचे नगरसेवक होते गंगाराम साठव, त्यांचा खून झाला. ते गंगाराम साठव एकदा आजीकडे गेले आणि म्हणाले, तुमच्या नातवाला सांगा ना मला बाळासाहेबांची भेट करून द्यायला. कारण आम्ही बाहेर उभे राहतो, आतमध्ये जायचो, डायरेक्ट बाळासाहेबांशी बोलतो. अनेक प्रसंग आहेत बाळासाहेबांच्या बाबतीत. खूप लोकांनाही माहीत नसेल की बाळासाहेबांच्या अंगात येत होतं. मी 1994 सालची गोष्ट सांगतो. जयंत टिपणीस ज्यांनी सामनाची इमारत बांधली, ज्यांनी आपले नाट्यगृह बांधलं, आर्किटेक्ट जयंत टिपणीस, त्यांनी एकदा मला सांगितलं, एक काम आहे, तू सकाळी लवकर निघून ये. आणि जेव्हा मी त्याच्याबरोबर गेलो, घटस्थापनेचा पहिला दिवस होता. मोठा पाटावर विशाल आणि बाळासाहेब तिथे आले आणि एक मिनिट त्यांच्या अंगात आलं होतं आणि लगेच गेलं. मला टिपणी साहेब म्हणाले की हे बघण्यासाठीच मी तुला बोलवलंय. तो एक प्रसंग आहे. आणि बाळासाहेबांचं कल्याणवर प्रेम होतं. कल्याणमध्ये राहत होते. जनमतचं प्रकाशन 1991 साली बाळासाहेबांनीच केलं होतं. मला आठवतं की 1971-72 आम्ही जेव्हा मातोश्रीवर गेलो, मी आणि आनंद दिघे तेव्हा विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते. खूप लोकांना हे माहीत नाही की आम्ही दोघांनी एक साप्ताहिक चालवलं होतं 73 ते 77 या काळात. सकाळी कॉलेज, दुपारी नोकरी आणि संध्याकाळी शिवसेना आणि पत्रकारितेचं काम, असं 12 पानांचं साप्ताहिक आमचं होतं. ठाण्याला सतीश प्रधान नगराध्यक्ष होते आणि आम्हाला ठाण्याच्या जाहिराती मिळायला लागल्या. काही लोकांनी बोंबाबोंब केली, बाबा हे लंगोटी पत्र याला कसं जाहिराती देतात. पण आम्हाला तेव्हा अजून आठवते की ठाणे नगरपालिका 1973 साली 20 रुपये रेट जाहिरातीला देत होती आणि आज 2026लाही 20 रुपये रेट आहे. आता तरी सत्ता नगराध्यक्षाला अमर्यादित अधिकार होते, त्यामुळे ते शक्य झालं. आणि दिघे साहेबांची खूप जवळचा संबंध माझा आला. 70ला आमची ओळख झाली. भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना दादरला झाली. अरुण मेहता तेव्हा भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस होते. आणि विद्यार्थी सेना स्थापन करण्यासाठी जी मीटिंग झाली, त्या मीटिंगला ठाण्याहून आनंद दिघे आणि विलास तुसे असे दोघे आले होते. कल्याणहून मी, प्रकाश सरस्वते, प्रमोद दलाल असे आम्ही गेलो होतो. आणि ती दिघ्यांची पहिली ओळख आणि ती दोस्तीमध्ये बदलली. एक अजूनही प्रसंग, जेव्हा आनंद दिघे ठाणे शहर उपप्रमुख होते, उपशाखा प्रमुख, आणि त्यांना डायरेक्ट उपजिल्हा प्रमुख जी जागा रिकामी होती, ठाण्याच्या जैन हॉलमध्ये एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये खूप नेत्यांनी आनंद दिघेंना उपजिल्हा प्रमुख करायला विरोध केला. शिवसैनिकांनी अख्खं सभागृह डोक्यावर घेतलं. त्यावेळेस जे पदाधिकारी होते त्यावेळेचे, गणेश नाईक सोडून आता कोणी नाही आहे, पण हट्टाने आम्ही उपजिल्हा प्रमुख मागून घेतलं. आणि त्याच वेळेस ठरवलं की आपला मित्र जर मोठा होत असेल तर आपण पायाचं दगड लावून काम करायचं. आज त्यांच्या स्मृती सोहळ्यानिमित्त आपण जनमतचा कार्यक्रम ठेवला आहे. आणि हे दोन मोठे नेते होते, खूपच मोठे होते. बाळासाहेबांच्या बाबतीत तर खूपच बोलण्यासारखं आहे आणि डॉक्टर आहेत ते बोलणारच आहेत. जनमत गेली 35 वर्ष सुरू आहे. कल्याणसारख्या एका शहरातलं पेपर चालवणं हे किती कठीण आहे याची कल्पना आपल्या सर्वांना असेलच. जेव्हा आम्ही जनमत सुरू केला तेव्हा ठाण्यातल्या एका मोठ्या पत्रकाराने
त्याचं आयुष्य 2 महिने म्हणून अडकवलं, तर 2 महिन्याचा पेपर बंद पडणार आहे. कारण ठाण्यात सगळ्या सुविधा आहेत, कल्याणमध्ये तेव्हा काही नव्हतं, तरी पण आम्ही तो पेपर चालू ठेवला. आणि कल्याणचे एक वेगळं नातं होतं. आज 5 पिढ्या आमच्या कल्याणमध्ये झाल्या. माझा मुलगा ही 6वी पिढी. मला त्या काळचं कल्याण आठवतं आहे. शिवाजी चौकातनं आलं की मध्ये श्रीनिवास बिल्डिंग होती, पुढे तातार ब्लॉक आणि नंतर गोकुळपुरा. बाकी सगळं शेत होतं, पूर्ण शेत, जायला यायला रस्ताही नव्हता. किंवा अनेक वर्ष आम्ही शिवाजी चौकातनं बोटी, जे होट्या टाकल्या जायच्या, होडीने स्टेशनवर जायचो अनेक वर्ष. पण आपल्याकडे आयुक्त UPS मदान आले, त्यांनी जागतिक बँकेचं कर्ज घेतलं आणि सगळे नाल्यांचं काम केल्यामुळे कल्याणमध्ये येणारा पूर काही प्रमाणात थांबला. अशी एक हे आहे. जनमतची वाटचाल सुरू राहणार आहे, खूप संकट आली सुरू राहणार आहे. आपण सर्व आलात, शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल आपलं आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजेश साहेब. आमच्या महागणपती हॉस्पिटलचे टिटवाळ्याचे विक्रांत बापट आहेत, ते या कार्यक्रमाला येणार होते. मग म्हटलं आपण पण संधी साधावी. पण आल्याचं समाधान एक असं झालं की खूप जुने चेहरे जे होते, की जे मी 20 वर्षांपूर्वी बघितले होते, ते पुन्हा पाहायला मिळाले. आणि त्याबद्दल मी जनमतचा तर आपण सदैव ऋणी आहोतच, कारण की ठाणे जिल्ह्यातले आणि कल्याण डोंबिवलीतले जेवढे काही पत्रकार उदयास आले, त्याचं मूळ जे आहे ते जनमत हे होतं. बघा, जनमतचं आणि कल्याणचं, म्हणजे मी थोडं पत्रकारितेवर बोलतो. ठाण्यामधली पत्रकारिता जी आहे ती राजकीय नेते आणि पत्रकारिता हातात हात घालून चालते. कल्याणमध्ये दुर्दैवाने काय झालं, कल्याणमध्ये एकच दैनिक होतं, परंतु त्या दैनिकाला देखील कल्याणकरांनी जे पाठबळ द्यायला पाहिजे होतं, विशेषतः राजकीय नेत्यांनी, ते तेवढं दिलं नाही. तुषार राजे साहेबांचं कौतुक यासाठी आहे की त्यांनी कर्जाचे डोंगर घेतले स्वतःसाठी. पेपर चालवण्यासाठी 35 वर्ष संघर्ष कोणी केला असेल तर तुषार राजे सरांनी केला, आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे. त्यांनी कुठेही कधीही चुकीची पत्रकारिता केली नाही, किंवा जाहिराती मिळवाच असं कुणालाही कधी त्यांनी बंधन देखील टाकलं नाही. कल्याण म्हणजे जनमतच्या जीवावर मोठे झालेले अनेक नेते आहेत, परंतु त्या नेत्यांनी जनमतला जर पाठबळ दिलं असतं तर आज जनमत देखील ठाणे जिल्ह्याच्या तुलनेत मोठा झाला असता. परंतु तरी देखील एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुषार राजे यांनी त्यांची पत्रकारितेवरची निष्ठा ढळू दिली नाही, आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. मी आलो ते 2 गोष्टींसाठी. एक तर तुमची सगळे जुने लोक भेटले, आणि दुसरं जनमतचं जे काही कल्याणकरांशी, इव्हन आमच्या टिटवाळ्यामध्ये अशी अवस्था होती की जनमत आल्याशिवाय टिटवाळ्यावाल्यांची सकाळ होत नव्हती. त्याच्यामुळे कुठेतरी ऋणानुबंध असतात, हे ऋणानुबंध व्यक्त करता यावेत म्हणून मी आलो. आपल्या सर्वांचं दर्शन झालं, त्याबद्दल आपल्या सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद. नवी पत्रकारिता हवेत चालली. मी आता लेटेस्ट एक्झाम्पल देतो, आणि मी तांबडे सरांनाही मी रिक्वेस्ट करतो, कारण मेडिकल जर्नलिझम ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत. वैद्यकीय पत्रकारितेवर जनमतने काम करावं आणि स्वतंत्र वैद्यकीय पत्रकारितेचा विभाग उघडावा, कारण लोक घाबरत आहेत. त्या दिवशी वर्ल्ड थॅलेसिमिया डे होता, आणि नवीन पत्रकार डायरेक्ट बोन मॅरो ट्रान्सप्लांट, अरे तो पेशंट हार्ट अटॅकने असाच मरेल. त्यामुळे AIच्या माध्यमातून बातम्या दिल्या जातात, चुकीच्या बातम्या दिल्या जातात. पेपर हातात घेऊन वाचण्यात मजा आहे. जुन्या पत्रकारितेचा अर्थात 70% जुनी पत्रकारिता, 30% नवीन पत्रकारिता. जुन्या पत्रकारितेचा प्रचार करण्याची मी रिक्वेस्ट करतो. तुषार राजे आहेत, प्रशांत मुल्लेरकर आहेत, इव्हन तांबडे सर आहेत, सगळेच, इव्हन पुण्यनगरीचे संपादक आहेत, सगळेच मान्यवर आहेत. जुन्या पत्रकारितेला पोचवा, कारण ती बोगस नव्हती. नवी पत्रकारिता खूप हवेत आहे. मग शेवटी मी त्या दिवशी व्हिडिओ टाकला त्याच्यावर की वर्ल्ड थॅलेसिमिया डे, तुम्ही प्रत्येक वेळेस बोन मॅरो ट्रान्सप्लांटपर्यंत जात नाही. नवीन पत्रकारिता डायरेक्ट पेशंटला स्मशानात पोचवते, हे चुकीचं आहे. जुन्या पत्रकारितेचा प्रचार जास्तीत जास्त व्हायला हवा. धन्यवाद. ती फाटकचा आणि जनमतचा संबंध हे सर 12वीत असतानापासून आहे, आणि संपूर्ण शिक्षण स्कॉलरशिपवर केलेले आहे. कधीही पहिला नंबर सोडला नाही. MBBS, MD आणि सर्जन, MS सगळ्या पदव्या त्यांच्याकडे आहेत. MBBSचे नवे विद्यार्थी ते घडवतात. अनेक कॉलेजमध्ये लेक्चरर आहेत. त्यांच्याबरोबर एकदा मी श्रीलंकेला गेलो होतो. श्रीलंकेला पण ते आठवड्यातून 3 दिवस जात होते लेक्चरर म्हणून. असे
डॉक्टर विद्यार्थ्यांचा प्रिय पत्रकार किंवा डॉक्टर असं मिळूया. आणखी एक उदाहरण देतो. शिवसेनेचे जेव्हा 2 तुकडे झाले, 2 शिवसेना वेगळ्या झाल्या, तेव्हा डॉक्टर यती पाठक हे शिवाजी चौकाच्या कार्यालयात जाणारे पहिले होते की मी फॉर्म भरून देतो, मी मातोश्रीचा पाईक आहे, आणि पहिले फॉर्म भरून देणारे डॉक्टर यती पाठक होते. जन्मतच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त आमचे मित्र आणि संपादक तुषार राजे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. प्रसिद्धी विभागात काम करत असताना माझा तुषार राजे साहेबांशी संबंध आला. तो जवळजवळ आता 25 वर्षापासून मी ह्या वृत्तपत्राशी संलग्न आहे. किमान आठवड्यात एक तरी लेख माझा जनमतमध्ये असतो. तुषार राजे यांच्यातला जो साधेपणा आहे आणि निष्ठा, मोडेल पण वाकणार नाही ही जी त्यांची नीती आहे, त्यामुळे आज ते ठाणे जिल्ह्यात एक आदर्श पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे. 35 वर्षापूर्वी जी आर्थिक परिस्थिती होती ती पण आज जर पाहिलं तर तशीच आहे, काही फरक पडलेला नाही. कारण बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनशिक्षण आणि जनजागृतीसाठी जी वृत्तपत्रे सुरू केली, स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून त्यांनी हे केलं, पण कधीही व्यावहारिक दृष्टिकोन त्यांनी ठेवला नाही. त्यांचाच आदर्श घेऊन आज तुषार राजे हे पत्रकारिता करत आहेत. मी त्यांना पुनश्च शुभेच्छा देतो. जय हिंद, जय हिंद. एक 4 दिवसापूर्वी जनमतचा वर्धापन दिन आजच्या दिवशी आहे आणि डॉक्टर मी तुम्हाला फोन करणार होतो. मी एका वेगळ्या विषयासाठी फोन केला होता त्यांना, तर मी तुम्हाला फोनच करणार होतो आज. तुमच्या काही आठवणी दिघे साहेबांच्या विषयात आहेत, त्या तुम्ही याल का या कार्यक्रमाला? बोलो तुम्ही मला फार मोठी संधी दिली. बोलो नक्की येईल, कारण माझ्या मनामध्ये दिघे साहेबांचा बद्दल जो आदर आहे आणि अनेक वर्ष त्यांचा वर्षातून एकदा का होईना पण संपर्क असायचा. अनेक मला काही कामं असतील तर मी फोनवरूनच अनेक कामं माझी झालेली आहेत तिकडे. ते काही जे संपर्क आला त्या काळामध्ये मी काही माझे जे काही आठवणी आहेत त्या मी आठवणी मुद्दामून हे करणार. त्याच्यात सर्वात पहिले म्हणजे मी 1988 साली 88 आणि 90 या वगैरे कल्याणमधील जो मेळा संघ आणि सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये कार्यरत झालो. आणि जेव्हा मी कार्यरत झालो त्यावेळेला कल्याणला जे DCP साहेब होते ते म्हणजे अत्यंत कडक आणि काही वेळेला असं थोडंसं म्हटलं जायचं तर ते काही ठिकाणी अति कडक पाहिजे. ते म्हणजे आपले यादवराव पवार होते आणि YC पवार. आणि त्या पवारसाहेबांच्या मीटिंगला मेळा संघाचे प्रतिनिधी म्हणून आमचे अध्यक्ष होते. त्या अध्यक्षांचं वय होतं 80 वर्षाचं आणि मी कार्याध्यक्ष म्हणून मला नेमणूक मुद्दामून झाली. तिथे काही वाद झाले होते, त्या वादामध्ये माझी समोपचाराचा कार्यकर्ता म्हणून एक नेमणूक झाली होती कार्याध्यक्ष, त्यामुळे मी तिथे होतो. YC पवारांनी पहिल्या मीटिंगमध्ये सांगितलं मला तुमच्याशीच बोलावं लागेल असं वाटते पुढे 1 महिनाभर. बोलो का असं काय म्हणतं? नाही, मी नंतर तुम्हाला त्याचा अनुभव येईलच. तर त्यावेळेला अनेक गोष्टी अशा घडल्या, मी जास्त विस्तृत सांगत नाही तिथे, पण त्या ज्या गोष्टी घडल्या त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी आपण आपला जो एकता आपली होती पहिल्यापासून मेळा संघाची काय गणेशोत्सवांची आणि आपल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची, त्याच्या जोरावर आपण अनेक कायद्यांच्या विषयामध्ये त्यांच्याशी समोरासमोर भांडलेलो. आणि त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे मला शेवटी त्यांनी सांगितलं की तुझ्यावर केस होईल. जर सगळ्या एकावर केस झाली तर सर्वांवर केस होईल. कारण पूर्वीपासून एक कल्याणमध्ये फार मोठी हे होती, परंपरा होती का सर्व मंडळ एकच अर्ज टाकायचे परवानगीचा. एवढं चालेल. आणि त्यांनी ती केस करायची ती केली. पुढे दिघे साहेबांमुळे म्हणा किंवा काय
त्या सामरासाहेबांनी ती केस मागे वळायला लावली त्यांना. परंतु या सर्व प्रवासानंतर तुषारराजे आणि जनमत परिवाराकडनं मला त्यावेळेला सार्वजनिक गणेशोत्सव लोकसत्ता गिरणारसाठी परीक्षक म्हणून नेमणूक झाली आणि त्याच वेळेला दिघे साहेबांनी मला माझी ठाणे जिल्हा गणेशोत्सव स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नेमणूक केली. पण त्याच्या अगोदर एकदा ही नेमणूक व्हायच्या अगोदर असा एक किस्सा घडला होता की कल्याणमध्ये कुठेही वादग्रस्त सीन असला का जी काही पोलीस पडदे लावायचे किंवा काय करायला लावायचे तर त्यावेळेला तू ते उघड काय पोलीस करतात ते मी बघेल असा सांगणारा जो खंदा पाठिंबा देणारा होता हिंदुत्वाला आणि गणेशोत्सवाला ते म्हणजे दिघे साहेब होते. गणेशोत्सवाचा उल्लेख फार कमी का कुठे झालेलाच नव्हता, त्यामुळे मी तो बघितला नव्हता. कारण मला खरं गणेशोत्सवामध्ये दिघे साहेबांचा किती इन्व्हॉल्व होता, एवढी इन्व्हॉल्वमेंट होती का कुठल्याही गणेश मंडळात तर मग ते कुठल्या पार्टीचं आहे काय कोणाचं आहे काय बघायचे नाही. त्या गणेशोत्सवाच्या इथे काय अडचण आली का तो माणूस तिथे हजर व्हायचा. टिळक चौकात असाच एक सीन होता आणि मी खूप तसं म्हणजे त्यांची ओळख व्हायच्या अगोदरची गोष्ट ही म्हणजे ती पहिली माझी भेट झाली यांची. त्या सीनच्या वेळेला मला त्यांनी सांगितलं, मला माझा मामा बोलला तू बोलतो इकडे वायसी पवारांशी बोलू हे करू शकतो तर तू एक काम करतो का बोलतो काय टिळक चौकात दिघे साहेब आलेले. दिघे साहेब आले तू मला तर त्यांना तू म्हणजे असा आपण एकमेकाला सांगतो टास्क देतो तसं मला टास्क दिला, चल तू त्याने इथे कासारड्यात आणून दाखव. आता त्यावेळेला काय असं बोलत चला जाऊ आपण बघूया ट्राय. मी बोललो मी प्रयत्न करतो. मी गेलो आणि मी फक्त सांगितलं साहेब कासारड्यामध्ये खूप चांगले गणेशोत्सव आहेत तर तुम्ही आपण याल तर बरं होईल. चल आत्ता येतो. एवढा मोठा नेता आज जिल्हा प्रमुख किती काम रात्री 4-4, 5-5 रात्री त्या म्हणजे त्याच्या ह्याच्यात पुढे रात्र लिहिलेलीच नव्हती त्या माणसाच्या. अशा या दिघे साहेबांनी ताबडतोब तिथे व्हिजिट केली आणि दुसऱ्या वर्षीपासून मी ठाणे जिल्हा शिवसेने शाखेचा परीक्षक म्हणून काम केलं. लोकसत्ता गिरणाला पण मी परीक्षक होतो. 4 दिवस मी दवाखाना बंद करून परीक्षक म्हणून काम केलं आणि परीक्षकानंतर यांचं वैशिष्ट्य असं होतं का जे काही रिझल्ट परीक्षक द्यायचे ते परीक्षकांच्या समोर बसून सांगायचे का इथे काय तिथे काय इथे तुम्ही हा पहिला नंबर दिला हा दुसरा नंबर दिला. पण त्यांना असं वाटलं शेवटी एक राजकीय पक्षाचा नेता आहे आणि एक राजकीय पक्ष ही चालवतोय तर असं त्याला वाटलं का नाही हा आपल्या कार्यकर्त्याचा गणपती आहे तिथे जरा चांगला सीन झालेला आहे आपण एक त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आपण त्यांना बघील तर ती बक्षिसं तेवढी वाढवली जायची. बाळासाहेबांची जन्मशताब्दी जन्मतला 35 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 35 वर्षामध्ये या सगळ्यांची आठवण मला होते. प्रामुख्याने प्रशांतच्या आईची आठवण होते की प्रशांतचं घर ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी रामवाडीमध्ये हे दोघेही राजे बंधू पेपरचं खेळ लावायचं काम करायचे. अनेक वर्तमानपत्र झाली साप्ताहिक झाली आणि त्यानंतर जनमत सुरू झालं आणि मग ते रामवाडीमध्येच असल्यामुळे आईचं फार लक्ष या हिच्याकडे असायचं. त्यामुळे मला जास्त करून त्यांची मला आठवण होते. दिघे साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माझे ते मोठे बंधूच होते. त्यांनी माझ्यावरती फार प्रेम केलं आणि ते प्रेम कसं केलं काय केलं हे सगळं आपल्या सर्वांना माहिती आहे. वेळोवेळी सहकार्य करणं आणि आपल्या सर्वांचं कुटुंबावरती त्यांचं असलेलं प्रेम म्हणजे घरातील सगळी लहान लहान मुलं सुद्धा त्यांना माहिती होती आणि मग ते विचारायचे तो कुठे हा कुठे काय करतोय ही सगळी चौकशी ते करायचे. त्यामुळे दिघे साहेब गेल्यावरती सगळ्यांनाच वाटलं की आपलं छप्परच उडालंय.
ही जशी माझ्या कुटुंबाची परिस्थिती आहे तशीच सगळ्या आपल्या पण कुटुंबाची परिस्थिती आहे. श्रीमलंगचा विषय झाला, दुर्गाडीचा विषय झाला. त्यांनी सखोल अभ्यास करून त्यामध्ये नक्की काय करायला पाहिजे काय नाही त्यासाठी सगळ्या योजना केल्या. त्या योजनेच्या अनुषंगाने आज सुद्धा हिंदू मंच उभा राहून काम करत आहे. दर पौर्णिमेला मलंगगडावरती जाऊन श्री मलंग बाबांची आरती होत आहे. दुर्गाडी किल्ल्यावरती नवरात्र उत्सव, साप्ताहिक उत्सव, महिन्याचे उत्सव, दैनंदिन पूजा अर्चा ही सुद्धा सुरू आहे. श्रीमलंग जागरण हे सर्व दूर व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी त्यामध्ये उतरलं पाहिजे म्हणून त्यांनी हिंदू मंचची स्थापना केली. ठाणे जिल्ह्यातील 16 हिंदुत्ववादी संघटना एकत्र केल्या आणि त्यांच्या बैठका या निरनिराळ्या ठिकाणी होत होत्या. जन्म शताब्दी निमित्ताने आठवणीतले बाळासाहेब आणि दिगे साहेब असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कारही येथे होणार आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुकृत खांडेकर, दिनेश देशमुख, डॉक्टर चंद्रशेखर तांबे, त्याचप्रमाणे सुनील जावडेकर जे नेहमी मला मार्गदर्शन करत असतात, राजपूत सर, मृणाल दुर्गे मॅडम, डॉक्टर यदी पाठक, पत्रकार सर्व आहेतच, परंतु कल्याणमधील सर्व क्रीम येथे उपस्थित आहेत. परंतु त्यामध्येही प्रशांत मुल्लेरकर जे ठाणा कॉलेजला होते, नितीन माने आणि गोळपकर हे दिगे साहेबांची जी बातम्या यायच्या आणि त्याची कात्रणं हे एकत्र करत असत. गोळपकरांनी ते अनेक वर्ष काम केलं होतं. त्याचप्रमाणे विजय राऊत, माझा इथे उल्लेख करण्यात आला की मी 2 टर्म निवडून आलो होतो, नगरसेवक झालो होतो. मी किती वेळा निवडून आलो ते आता इथे सांगत नाही, पण माझी दुसरी टर्म यशस्वी करण्यासाठी विजय राऊत यांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा होता, कारण त्यावेळेला तो ठाण्याला राहत होता. जन्मच्या या वर्धापन दिनानिमित्ताने आठवणीतले बाळासाहेब आणि दिगे साहेब याबद्दल जो कार्यक्रम ठेवलेला आहे, विषय ठेवलेला आहे, त्याबद्दल मी तुषार राजे यांचे आभार मानतो की त्यांच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम या माध्यमातून आपण केलेलं आहे. या 2 महान विभूती आहेत आणि त्यांच्या आठवणी अनेक आहेत आणि त्या थोड्याच कालावधीमध्ये सांगणं सगळ्यांसाठीच ही बाब म्हणजे कठीण बाब आहे. दिगे साहेबांना तर आपण ठाणे जिल्ह्यात असल्यामुळे फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक लोक आजही दिगे साहेबांना ओळखत होते, परंतु पाहिलेले सहवास त्यांना लाभलेला आहे. मी माझं भाग्य समजतो की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब या दोन महान विभूतींचा मला खूप वर्ष सहवास लाभला नव्हे तर त्यांनीच मला घडवला आणि म्हणूनच मी आज आपल्यापुढे उभा आहे आणि आपल्यापुढे बोलत आहे. निश्चितपणे अनेक आठवणी आहेत. दिगे साहेबांनी कधीही काम करत असताना संघटना पाहिली नाही तर हिंदुत्व पाहिलं आणि संघटनेलाही कधी कमी लेखलं नाही.
तर संघटनेच्या बाबतीमध्ये नियमाप्रमाणे बाळासाहेबांच्या आदेशाप्रमाणे काटेकोरपणे सातत्याने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जो वैशाखी शिवजयंतीचा उल्लेख झाला त्याच्या बाबतीमध्ये महिन्यातली शिवजयंती ही सातत्याने सुरू असते आणि त्यांनी एक देऊळ बांधलं. त्यांनी देऊळ बांधल्यानंतर साहेबांना निमंत्रण दिलं, परंतु बदलापूरमधील जे पदाधिकारी होते त्यांनी निरोप दिला, साहेब तुम्ही या कार्यक्रमाला येऊ नका. कारण काय तर तो आपला शिवसैनिक नाही आहे. दिघे साहेबांनी सांगितलं मी येणार आहे आणि सगळ्यांना तिथे बोलावून घेतलं. या कोणत्या बाबतीमध्ये कशाला महत्त्व द्यायचं याच्या बाबतीमध्ये ते शिकवतही असत आणि त्याप्रमाणे वागतही असत. दिघे साहेबांच्या बाबतीमध्ये अनेक आठवणी आहेत. आम्हाला तर त्यांनी घडवलेलंच आहे. आता जसं आयते प्रवेश दिले जातात किंवा घेतले जातात तशी तेव्हा प्रथा नव्हती. ते ज्यांना 4 शब्द बोलता येत ना अशा गोपाळ लांडगेलाही त्यांनी घडवला आणि मोठं केलं. दिघे साहेबांनी भाषणं केलेली नाहीत किंवा भाषण केलेलं कोणाला आठवत नसेल किंवा काही वेळेला तसा प्रसंग आला असेल. एका वेळेला आनंदनगर कोपरी येथे पतपेढीचं उद्घाटन होतं आणि तेथील सूत्रसंचालन करणाऱ्यांनी आग्रह धरला आणि त्यांनी दिघे साहेबांचं नाव 4 वेळा घेतलं. शेवटी साहेब उठले आणि त्यांनी तिथे भाषण केलं. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की पतपेढीचं कर्ज आईच्या मायेने द्या आणि बापाच्या धाकाने वसूल करा, असं त्यांनी त्यावेळेला भाषण केलं होतं. निश्चितपणे आणि आठवणी आहेत. खेडेगावातील जनतेच्या प्रश्नांसाठी ते खूपच तळमळीने काम करत असत. त्यासाठी तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असत. दिघे साहेबांनी राजकारण केले नाही, परंतु राजकारणाची त्यांना चांगली जाण होती. म्हणूनच शिवसेना या जिल्ह्यामध्ये वाढली. 30वा वर्धापन दिन आहे. तुषार राजे आणि तेजस राजे हे या खडतर परिस्थितीतही आपलं कार्य आणि दिघे साहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आजचं जग आहे ते जाहिरातीचं जग आहे आणि तुषार राजे कमी बोलतात आणि कमी बोलणाऱ्यांचं पिकत नाही. त्यामुळे जो काही खडतर प्रवास त्यांना करायला लागतोय त्या बाबतीमध्ये मी स्वतः लक्ष घालीन आणि त्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करीन. एवढं बोलून मी पुरतं थांबतो. पुन्हा एकदा सर्व ज्यांचा सत्कार होणार आहे त्या सर्व पत्रकारांचं अभिनंदन करतो आणि जन्मतला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुषारराजे यांचा जो दैनिक म्हणजे सुरू झालेला आहे आणि आज त्याला 35 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या अगदी सुरुवातीला त्यांचं साप्ताहिक होतं, त्यानंतर त्यांनी दैनिकाचं केलं. काही काळ त्यांनी त्याच्या याच्यामध्ये तुमच्या हे चॅनलसुद्धा चालवलं होतं. प्रयत्न खूप केले. एकंदरीत त्यांनी त्यांच्या पद्धतीमध्ये जी काही पत्रकारिता केली आहे ती प्रत्यक्षात विधायक पद्धतीनेच केलेली आहे, आपल्याला सगळ्यांना जाणून आहे. म्हणूनच आम्ही आज त्यांच्या ह्या कार्यक्रमासाठी आपण आज उपस्थित राहिलेला आहात. खूप आनंद आहे. 35 वर्ष दिलेली ही सेवा अत्यंत पुढेही अशाच पद्धतीमध्ये सुरू राहावी अशी सदिच्छा मी त्यांना व्यक्त करतो. आणि अशा कार्यक्रमामधनं त्यांनी ज्या 2 विषयांना हात घातलेला आहे त्या विषयाच्या संदर्भात मी थोडासा विषय सांगतो. एक गोष्ट म्हणजे मला 1-2 गोष्टीचीच आठवण द्यायची आहे. ज्यावेळेला आपल्याकडे दुर्गाडीला बाळासाहेबांची मीटिंग होती त्यावेळेला सुद्धा एक वेळेला मला दिघे साहेबांच्या बरोबर त्यांना भेट घेण्याची मला अगदी खूपशी इच्छा होती. दिघे साहेबांनी मला त्यावेळेला 1 मिनिटात सांगावं पण तिथे मला भेट दिली गेली नाही. पण उल्हासनगरात त्यानंतरची जी सभा होती त्या सभेमध्ये
मला दिघे साहेबांनी गाठ घालून दिली होती आणि आम्ही एक 2 मिनिटासाठी का होईना पण आम्हाला त्यांच्याशी चर्चा करण्याचं भाग्य मला मिळालं होतं. मी आता आनंद दिघे साहेबांच्या संदर्भामध्ये 2 गोष्टीच फक्त आठवणीमध्ये देतो. आनंद दिघे साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हणजे एक फक्त ते शिवसेनेचेच नेते होते असं जर तुमचा समज असेल तर तो पहिले काढून टाकावा लागेल. पहिली गोष्ट अशी आहे का त्यांनी पक्ष म्हणून कुठलंही काम त्यांनी फक्त शिवसेनेचंच केले नाही. कोणत्याही पक्षाचा असो आता प्रत्येकाने प्रत्येकाच्या आठवणींमध्ये उजाळा देताना स्पष्ट सांगितलेलं आहे. तर मी स्वतःची एक आठवण देतो. मी जनमतचे संपादक माझे खूप जुने मित्र तुषार राजे यांना मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी मगाशी उल्लेख केला की दिघे साहेब आणि मी मिळून एक साप्ताहिक चालू केलं होतं, परंतु त्यांनी त्याचं नाव सांगितलं नाही. परंतु त्याचं नाव पाचोळा होतं आणि त्या पाचोळ्यामध्ये लेखन केलेला मी एक पत्रकार आहे त्यांचा मित्र. त्यामुळे हे सतीचा वाण आहे जनमत दैनिक, ते पण कल्याणमधून चालवणार. पाचोळ्यामध्ये माझं लेखन आलेलं आहे. ओके ओके. धन्यवाद. तर एक सतीचं वाण आहे आणि ते एवढी वर्ष नेत्याने चालवणं हे फार जिकरीचं काम आहे आणि ते तुषारराजे करतायत. त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन. आता बाळासाहेब आणि दिघे साहेब यांच्या आठवणी अगणित आहेत. त्या सांगत बसलो तर मला 1 तास पण पुरणार नाही. फक्त एवढंच सांगतो की दिघे साहेबांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं तेव्हा मी एक लेख लिहिला होता, आनंद यात्रेची अधुरी यात्रा. तो लेख मी उद्या फेसबुकला आणि व्हॉट्सअपला पोस्ट करेन, त्यात सर्व माहिती येईल. दिघे साहेब हे जेव्हा जोगीआईच्या चाळीमध्ये राहत होते तेव्हापासूनचे संबंध, त्यांच्या घरात जायला जिनाद होता तो कधी पडेल की काय अशी शंका येत आम्ही वरती जायचो. आणि असेदारा व्रत त्यांनी केलं जनसेवेचं. त्यांचे बरेच किस्से सांगण्यासारखे आहेत. एक किस्सा सांगतो मी की ज्यावेळेला माझं साप्ताहिक काही लोकांनी जाळलं आणि मुरगाळचा मोर्चा काढला तेव्हा मी दिघे साहेबांकडे गेलो. दिघे साहेब बोले दिलीप ये बस म्हटलं साहेब मी बसायला नाही आलो, तुम्ही काय करता का? मी बाळासाहेबांकडे जाऊ. सरळ ते बोलले तू बाळासाहेबांकडे जा. त्यांना कारण माझी मला टाळायची होती आणि मला बाळासाहेबांकडे पाठवलं. बाळासाहेबांकडे गेलो मी, ते घटना सांगितली आणि दुसऱ्या दिवशी सामनाच्या पहिल्या पानावर बातमी आली तर शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले. म्हणजे किती झटपट न्याय मिळायचा बघा. असे दिघे साहेब होते. आणि बाळासाहेबांचा एक स्वतःचा किस्सा आहे. 1975 साली आम्ही 74 साली एक शाखा स्थापन केली, शिवनगर विभाग शाखा, जी उल्हासनगरमधली पहिली विभाग शाखा. आणि दुसऱ्याच वर्षी 1975 साली आमच्या डोक्यात आलं की प्रबोधन ग्रंथालय काढायचं आणि त्यासाठी पुस्तकं हवीत. आम्ही थेट मातोश्रीवर गेलो 2-3 जण आणि बाळासाहेबांना भेटलो. आजच्यासारखं तिथे असे काय म्हणतात त्याला मध्यस्थ नव्हते, वरवे ज्याला म्हणतो तसे नव्हते. डायरेक्ट आमची भेट झाली. कुठून आलात? साहेब उल्हासनगरहून आले. काय काम आहे? आम्ही प्रबोधन ग्रंथालय काढतोय. आम्हाला अरे वा छान, शिवसैनिक आणि ग्रंथालय काढता, चांगली गोष्ट आहे. म्हटलं साहेब तुमच्याकडची काही पुस्तकं आम्हाला हवी आहेत. लगेच बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे आम्हाला जुन्या मातोश्रीच्या पहिल्या मजल्यावर घेऊन गेले. तिथून 1-2 नव्हे तर ढिगभर पुस्तकं दिली आणि ती न्यायला आम्हाला गोळी देखील दिली आणि ती पुस्तकं घेऊन आम्ही आलो आणि उल्हासनगरला प्रबोधन ग्रंथालय स्थापन केलं. आज खरं तर महापौरांनी यायला पाहिजे होतं, पण हा कल्याणचा पेपर आहे, जनमत निर्माण करणार आहे आणि या जनमतानेच या सर्व राजकीय पक्षांना इतक्या वर्षात संजीवनी दिलेली आहे. याची जाणीव ठेवून महापौरांनी यायला पाहिजे होतं. मी तर त्यांना सांगितलंच असतं, पण तुम्ही जेव्हा भेटाल तेव्हा त्यांना सांगा. कारण जेव्हा आपण नाव जाहीर करतो ना इथं हजर पाहिजेत, मला एक पत्रकार म्हणून खंत वाटते मोठमोठी माणसं का येत नाही. आपण जाहीर करतो हे बरोबर नाही होते. इथं शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे मला भेटले, खूप आनंद झाला. दिनेश देशमुख आहेत, चंद्रशेखर तांबडे आहेत,
तुषार राजांचा मला फोन आला का आपण 1 मेला कार्यक्रम करूया का. पण 1 मेच्या दिवशी अनेक कार्यक्रम असतात, सकाळ दुपार संध्याकाळ भरपूर कार्यक्रम असतात. मी त्याला म्हटलं 1 मे नको, आपण 2 मेला सुद्धा चालेल. मग आज कार्यक्रम ठरला. तुषार, तुम्ही आज मला आवर्जून बोलवलं. या निमित्तानं अनेक जुने लोक भेटले, वेगवेगळ्या पक्षाचे लोक भेटले, माझे सगळे पत्रकार मित्र इथं समोर बसलेले आहेत. मला खूप आनंद झाला, इथं संवाद साधायला मिळेल. आणि तुम्ही जे 35 वर्ष चालवताय ना, याचं कौतुक करायला मी इथं आलेलो आहे. सोपं नाही आहे. आज बाळासाहेबांच्या आठवणी, आनंद दिघ्यांची 75वी असा सुरेख मेळ इथं घातलेला आहे. म्हणजे या वृत्तपत्राचं प्रकाशन बाळासाहेबांच्या हस्ते झालं आणि वृत्तवाहिनीची सुरुवात ही आनंद दिघे यांनी केली. आज दोघंही हयात नाहीत. एक पत्रकार म्हणून दोघांची कारकीर्द मला खूप बघायला मिळाली, सहवासही खूप बघायला मिळाला. एका वाक्यात सांगायचं झालं तर या महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख एकच झाला, एकच आहे आणि एकच राहणार. आणि या महाराष्ट्रात धर्मवीर एकच झाला, एकच होता आणि एकच राहणार. शिवसेना प्रमुख आणि धर्मवीर या दोघांशी कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, अशी मोठी व्यक्तिमत्व होती. आणि त्या दोघांचं हस्ते जनमतला जे आशीर्वाद मिळालेले आहेत हे अफलातून आहेत. म्हणजे त्याला काही शब्दांमध्ये मला व्यक्तच करता येत नाही. त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचं शुभचिंतन आहे आणि त्यांच्या सहवासातून मार्गदर्शनातून तुम्ही वाटचाल करतात, म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन. आणि पुन्हा एकदा तुम्ही भाग्यवान आहात. हे भाग्य तुम्हाला पत्रकार म्हणून लाभलेलं आहे. खरोखर तुम्ही सुद्धा एक ग्रेट आहात असं मला वाटतं आणि तुम्हाला सुरुवातीला तुम्ही शुभेच्छा देतो. जेव्हा पत्रकार दिनाच्या या शुभेच्छा असतात ना कुठल्याही वृत्तपत्राला, तेव्हा मी नेहमीच बाळशास्त्री जांभेकरांची आठवण करतो. अरे ते होते म्हणून आम्ही होत ना. 6 जानेवारी 1832ला बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण नावाचं पहिलं वृत्तपत्र मराठीत सुरू केलं. 194 वर्ष झाली. अजून 6 वर्षांनी 200 वर्ष होतील. आज तुम्ही 35 वर्ष चालवताय. किती अडीअडचणींची तुम्हाला संघर्ष करावा लागतो. तुमची जिद्द अफाट आहे, चिकाटी अफाट आहे, सातत्य आहे, म्हणून ते सगळं तुम्ही चालवता. पण 194 वर्षापूर्वी बाळशास्त्रीनं कसं काय काढलं असेल, कसं काय पेपर चालवला असेल. त्यावेळेला तो 4 पानी तर होता, इंग्रजी आणि मराठीमध्ये होता. ते काय ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी काढलेला नव्हता. तर विलायती विद्येचा अभ्यास या देशातील लोकांनी करावा आणि त्या ज्ञानाचा फायदा या देशातील लोकांना व्हावा म्हणून त्यांनी केलेला होता. ब्रिटिश सरकार आणि जनता यांच्यामधला एक सेतू म्हणून पेपर काढलेला होता. फार मोठा विद्वान माणूस होता. एल्फिस्टन कॉलेजला ॲसिस्टंट प्रोफेसर होते ते. म्हणजे इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, तामिळ, तेलुगू, कन्नड, फ्रेंच, लॅटिन, त्यांना 13 भाषा या माणसाला त्या काळात येत होत्या. केवळ तो पेपर 8 वर्ष चालला. तेवढंच त्याचं आयुष्य होतं. पण त्यांनी जो पाया घातला ना, म्हणून आज आपण इथं आहोत. आज महाराष्ट्रामध्ये 2000 वृत्तपत्र आहेत. हा सगळा जो मोठा वटवृक्ष मराठी वृत्तपत्रांचा दिसतोय, त्याचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला. त्यामुळे आज तुमच्या वर्धापन दिनाला त्यांच्या स्मृतीलाही मी अभिवादन करतो आणि माझ्या पुढच्या विषयाकडे वळतो. आज मला एक ताजा मुद्दाम पत्रकारितेतलं सांगायचं आहे. सकाळ वृत्तपत्र नाभी परोळेकरांनी सुरू केलं, नानासाहेब परोळेकर. खरं मोठं साम्राज्य आहे सकाळचं. पुण्याला तर केवढी समृद्धी आहे सकाळची. 95 वर्षाचा पेपर आहे. एका सर्वेनुसार फार 2 ते 3% लोक अग्रलेख वाचतात असा सर्वे आहे. पण या वृत्तपत्रांनी आपण अग्रलेख का बंद करत आहोत याचा खुलासा अजून केलेला नाहीये. पूर्वी महाराष्ट्रात DN नावाचं एक वृत्तपत्र होतं. ते जेव्हा मुंबईत सुरू झालं तेव्हा त्यांनी सुद्धा अग्रलेख छापणं बारडाओरडा झाला, त्यांनी दुर्लक्ष केलं आणि नंतर ती DNAची मुंबई आवृत्ती बंदही झाली. म्हणजे आम्ही जी पत्रकारिता केली, आम्ही जी पत्रकारिता शिकवतो त्याच्यामध्ये वृत्तपत्राचं महत्त्व, अग्रलेख म्हणजे वृत्तपत्राचा दागिना असतो. वृत्तपत्राची भूमिका असते. जनतेला दिशा दिग्दर्शन करणारा मजकूर त्यामध्ये असतो. प्रत्येक वृत्तपत्राचा अग्रलेख ही त्या वृत्तपत्राचं धोरण सांगणारा लेख असतो, प्रमुख लेख असतो.
सांगतो, आज अग्रलेख लिहिणारे लोकच भेटत नाहीत. आज अनेक लोकांची नावं संपादक म्हणून येतात, पण ते अग्रलेखच लिहित नाहीत. आज अनेक वृत्तपत्रामध्ये अग्रलेख लिहिणारे लोक हे बाहेरचे असतात, कंत्राटदार, कॉन्ट्रॅक्टवर असतात, की आठवड्यातून 2 अग्रलेख बापू वैद्य तू लिही, 2 अग्रलेख प्रशांत तू लिही, असे लोक नेमलेले असतात. त्यांनाही काहीतरी मानधन मिळतं, रोजगार मिळतो, आणि आमच्यासारख्या संपादकांची सोय होते की ते आठवड्याला देतात. सकाळी फक्त चर्चा करायची कोणत्या विषयावर लिहायचा आणि आपलं धोरण काय, शब्दाची मर्यादा असती. पण हा ट्रेंड जर वाढत राहिला तर उद्या मराठी वृत्तपत्रांमध्ये अग्रलेख बंद सुरू होतील. मला आता अनेक वृत्तपत्र माहिती आहेत की मुंबईत जे अग्रलेख छापतात ना, ते दुसरे किंवा तिसऱ्या दिवशी त्या वृत्तपत्रात जसे तसे अग्रलेख छापून येतात. मी तुम्हाला एक गंमत म्हणून आठवलं म्हणून सांगतो. प्रभात नावाचं पुण्याचा चांगला मोठा पेपर आहे. वारा कोठारी यांनी तो सुरू केलेला आहे. तर वारा कोठारींचं संयुक्त महाराष्ट्रामध्ये मोठं योगदान आहे. तर त्यानं नानासाहेब परुळेकर अग्रलेख लिहायचे, अग्रलेख सकाळचा वाचायचे. तर वारा कोठारींनी एक दिवस काय काम केलं, सकाळचा अग्रलेख जसाच्या तसा छापला दुसऱ्या दिवशी प्रभातमध्ये, आणि त्याच्या खाली लिहिलं, सकाळकारांचं हे म्हणणं आम्हाला अजिबात मंजूर नाही, अशी एक वक्तपोळ छापली अग्रलेखाच्या खाली. अशा सुद्धा करामती आपल्या क्षेत्रात घडलेल्या आहेत. आता आठवलं म्हणून सांगितलं. पण तुमचं मी खरंच तुषार, तुझ्या मुलाचं, तुझ्या परिवाराचं मी अतिशय कौतुक करतो की हे तू जिद्दीनं सगळं चालवलेलं आहेस आणि एक वसा घेतल्यासारखं हे सगळं तू चालू ठेवलेलं आहेस, म्हणून तुझं अभिनंदन करतो. इथं बाळासाहेब ठाकरेंचा जेव्हा मी विचार करतो ना, आपण जन्मशताब्दी वर्ष साजरे करतोय, पण याच माणसाने महाराष्ट्रावर 50 वर्ष अधिराज्य गाजवलं. नुसतं अधिराज्य नाही हो, मराठी माणसाच्या हृदयामध्ये स्थान मिळवलं. नुसतं मराठी माणसाचं नाही हो, सर्व क्षेत्रातल्या सर्व भाषिक लोकांच्या मनामध्ये यांनी स्थान मिळवलं. मातोश्रीवर जाणारे फक्त मराठी लोक नव्हते, सगळ्या क्षेत्रातले लोक होते. मग ते बॉलिवूडमधले लोक होते, व्यापारी होते, उद्योगपती होते. एक पत्रकार म्हणून अनेक उद्योगपती, व्यापारी आणि मोठमोठे कलाकार बाळासाहेबांच्या पायापाशी बसलेले मी बघितलेले आहेत. बाहेर ते खूप असतील, मोठे असतील, उंचीवर असतील, पण बाळासाहेबांचं ते हिमालयासारखं ते व्यक्तिमत्व होतं. त्याच्यापुढे सगळे त्यांच्यापुढे नतमस्तक होताना मी अनेकांना बघितलेलं आहे. एवढा मोठा माणूस होता बाळासाहेब ठाकरे. म्हणजेच महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हे 50 वर्ष या राज्यामध्ये समीकरण होतं, हे सर्व मान्य आहे. आणि त्यांनी जे अग्रलेख लिहिले, त्या अग्रलेखातून महाराष्ट्रातल्या सरकारला आणि केंद्रातल्या राज्यकर्त्यांना गदा हलवण्याची ताकद बाळासाहेबांच्या शब्दामध्ये होती. महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं, केंद्रामध्ये NDAचं सरकार आलं. मग इथं वाजपेयी असोत, नाही तर इकडं मनोहर जोशी असोत, नाही तर नारायण राणे असोत, पण भाजपबरोबर सरकार असताना सुद्धा बाळासाहेबांनी सामनाबद्ध सरकारवर बेधडक बिनधास्त असे हल्ले चढवण्याने अग्रलेख लिहिलेले आहेत ना, त्याला तोड नाही. आणि त्यावेळेला बाळासाहेबांना सांगण्याची पण हिंमत नव्हती, अहो तुमचा पक्ष सरकारमध्ये सामील आहे, तुम्ही असं कसं लिहिता, असं विचारण्याची हिंमत नव्हती. पण बाळासाहेब सरकारपेक्षा त्यांची बांधिलकी जनतेशी, समाजाशी आणि वाचकांशी होती. आज मी अनेक मोठमोठ्या पेपरमध्ये काम केले, नारायण राणेंचं काम केलेलं आहे, दर्डांच्या काम केलेलं आहे, वगैरे वगैरे सगळं. एक संपादक कुठलाही आपल्या मालकाच्या धोरणाविरुद्ध लिहू शकतो का? शक्यच नाही. दुसऱ्या दिवशी त्याला निरोपाचं पत्र देतील, नोकरीवरनं काढून टाकतील. पण ही हिंमत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होती आणि ती सामनामध्ये होती. आजचे आपण अग्रलेख बघतो ना, किती वाचतात हो तुम्ही पत्रकार म्हणून. मला तर मी अनेक पत्रकारांना सांगतो की तुम्ही आपला पेपरच वाचत नाही तर दुसरा कुठला वाचणार म्हणून. तर आता जेव्हा सकाळी अग्रलेख बंद केला ना, तेव्हा मी केसरीमध्ये अनेक वर्ष होतो. तर केसरीच्या, आता मी त्याचं नाव सांगत नाही, माझा सहकारी येतो, मोठा माणूस आहे, त्याला फोन केला संध्याकाळी. अरे म्हटलं आज सकाळमध्ये अग्रलेख आला नाही. हो का, तो मलाच विचारतो, म्हणजे तो पुण्यामध्ये, मी मुंबईमध्ये. मी म्हटलं अरे मित्रा, तू आपला पेपर वाचत नाहीस हे इतके वर्ष मला माहिती होतं, पण तू दुसराही वाचत नाहीस. म्हटलं हे आज कळलं, असं नको करू रे म्हटलं. नाही बघतो कळवतो. तोपर्यंत माझ्याकडे सगळी माहिती होती. पण ही आजची अशी परिस्थिती आहे.
पण हे जे सगळे अग्रलेख आहेत ना, मिळीमिळीत, गुळगुळीत, भुसभुशीत असे सगळे अग्रलेख जे लिहिले जातात, सरकारला दुखवायचं नाही, सरकारवर टीका करायची नाही. कारण सगळे संपादक, सगळ्या मीडिया कसा सगळ्या सरकारच्या बाजूने कसा हे झालेला आहे आपण बघतो. ते लोकांनाही वाचावं असं वाटत नाही ना. मग सगळा वाचक आणि तुम्ही आम्ही सुद्धा आपण पेपर बातम्यांसाठी घेत नाही, TV बातम्यांसाठी बघत नाही. आपण कुठं जातो? यूट्यूबवर जातो हल्ली. तर तिथं जे परखड वाचायला मिळतं, ठीक आहे, ते खरं खोटं हा भाग आणखीन वेगळा असतो, त्यात काही अँगल असतात, त्याची मतं असतात. पण वृत्तपत्राचं महत्त्व त्यामुळे कमी झालेलं आहे. आजही काही वृत्तपत्र सरकारच्या विरोधात परखड भूमिका घेणारी आहेत. आणि माझं तर पण नाही, वृत्तपत्रांनी, मीडियानी जनतेबरोबरच राहिलं पाहिजे, सरकारबरोबर नाही. सरकारबरोबर प्रसिद्धी यंत्रणा असते, जनसंपर्क खातं असतं, काय राजपूत साहेब, बरोबर आहे की नाही? एवढी यंत्रणा असते. आणि आज तर सगळ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांकडे अरे बापरे एवढ्या PR एजन्सी काम करतायत. म्हणजे एका मंत्र्यासाठी 2-2, 4-4 PR एजन्सी काम करतायत. त्याचं एकच भाषण 2-3 पेपरला येतो. अरे एवढा खर्च त्याच्यावर करतात स्वतःच्या मार्केटिंगसाठी, प्रसिद्धीसाठी. मग आपण सरकारबरोबर कशा लोकांबरोबर नको का राहायला? आपले खप का कमी झालेले आहेत? वाचक आपल्याकडे का दुर्लक्ष करतात याचा आपण विचार करणार नाही का? पण तरी सुद्धा आज काही अग्रलेख लिहिणारे तसे संपादक आहेत आणि ते फार हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत. पण ते लाखो लाखांचा, आमचा हजारो खप आहे, लाखो खप आहे असा जे दावा करतात ना, ते किती तुमचा खप मोठा असो, पण तुम्ही तुमच्या अग्रलेखातून जन आंदोलन उभं करू शकत नाही, हे वास्तव आहे. आज महाराष्ट्रातल्या एकाही संपादकाच्या लेखणीमध्ये रस्त्यावर तुम्ही लोकांना आणू शकत नाही, प्रक्षोभ काहीतरी निर्माण होईल अशा पद्धतीने मी लिहू शकत नाही, जनतेच्या भावना मांडू शकत नाही. सगळे मिळमिळीत, गुळगुळीत असं सगळं हे असले चालू आहे सगळं. म्हणजे महाराष्ट्र सरकारला धाक वाटेल असा एकही संपादक वृत्तपत्रात नाही, याची मला एक पत्रकार म्हणून खंत वाटते. कदाचित तुमचंही ते मत असू शकेल. 2012 बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. खरं मी ह्याच्यातला माझा आम्हाला खरं सांगायचं नाही आहे. त्या दिवशी दूरदर्शनवरती प्रेस डे निमित्त मला रात्रीच्या 9च्या बातम्यांमध्ये बोलावं. प्रेस डे आदल्या दिवशी झालेला होता. त्या दिवशी शेतकरी आंदोलन चालू होतं सांगलीला. रस्त्यावर दूध हे करत होते, फेकून देत होते वगैरे. तर तुम्ही त्यांच्याशी बोलून रात्री कॉमेंट्री करा वगैरे म्हणून मी चाललेलो. बाळासाहेब गेले. मी भायखळ्याला उतरलो. तिथून मला दूरदर्शनला जायचं होतं. सगळ्या रस्त्यांवर शुकशुकाट, वाहन नाही, अमुक नाही, टॅक्सी नाही, काही नाही. लकीली एक BSTची बस वरळीला चाललेली होती. त्याच्यात मी कसा तरी घुसलो, वरळीला पोचलो. आणि मला लक्षात आलं आता कुठलं शेतकरी आंदोलन आणि दूध आंदोलन. बाळासाहेब गेल्यानंतर अख्खी मुंबई शुकशुकाट झालेला आहे. तिथं गेल्यानंतर मला ते डायरेक्टर, न्यूज एडिटर माझ्याकडे धावत आले. त्याने बरं झालं तुम्ही आलात पण आले. आता तुम्ही आज रात्री 9च्या बातम्यांमध्ये केवळ बाळासाहेबांच्या आठवणी सांगायचं पण आले. त्या बाळासाहेबांनी पत्रकार म्हणून खूप बघितलं, पण असं लाईव्ह आठवणी लाईव्ह टेलिकास्ट होता तो बातम्यांमध्ये. मी म्हटलं मला फक्त तुम्ही काही कागद द्या आणि एक टेबल खुर्ची शांतपणे द्या म्हटलं. मला एक तासभर मला शांत बसू दे म्हटलं. आणि मी एका दूरदर्शनच्या ह्याच्या केंद्रामध्ये एका खोलीत वेगळा बसलो. माझ्या डोळ्यापुढं जे बाळासाहेब आले ते सगळे उतरवून काढले. त्या दिवशी शिबानी जोशी होती रात्री बातम्याला, आजही आठवते मला. तुमची संघाची नाही ती, पण ती संघावर तिनं 200 लेख लिहिलेले आहेत संघ परिवारावर. इतकी उत्तम लेखिका आहे, उत्तम निवेदिका आहे, आजही वृत्त निवेदिका आहे बातम्याला. शिबानी जोशी ती होती. तिनं मला आज स्टुडिओत गेल्यानंतर सुखरूप फक्त हेडलाईन मी वाचणार आणि नंतर मला इन्स्ट्रक्शन देत सगळं पुढचा जो 30-40 मिनिटं आहे ते तुम्हीच आठवणी सांगायचं. माझ्या पोटात गोळा आला. पण बाळासाहेबांचे जे आशीर्वाद असतात, बाळासाहेबांचा जो सहवास असतो, बाळासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे, ते सगळं आठवून त्या दिवशी ज्या आठवणी सांगितल्या 30-40 मिनिटं, मला काहीतरी मी त्यांच्यासाठी करू शकतो त्या क्षणाला, त्याच रात्री. हे मला एक वेगळं काहीतरी एक समाधान त्या दिवशी म्हणाल. पण बाळासाहेब जाऊन आता किती झाली ना, आता किती वर्ष झाली? 14 वर्ष होत आली. पण महाराष्ट्राचं ते नुकसान झालेलं आहे बाळासाहेब गेल्यामुळं या क्षणापर्यंत, या दिवसापर्यंत भरून आलेलं नाही. असा माणूस निर्माण झालेला नाही. महाराष्ट्राचा मोठा आधार होता, ज्यांनी मराठी माणसाला स्वाभिमानानं या महामुंबईमध्ये उभं केलं, ताठ मानेनं चालायला शिकवलं. तो माणूस आज गेल्यानंतर
दुसरा कोणी निर्माण झाला नाही हो. राजकारण खूप झालं त्याच्यावरती, हा कुवतीचा आहे का त्या क्षमतेचा आहे, अमुक तमुक. पण मराठी माणसाला काय मिळालं, महाराष्ट्राला काय मिळालं? मी जेव्हा दिल्लीमध्ये 8 वर्ष लोकसत्ताचा प्रतिनिधी म्हणून काम केलं तेव्हा वाजपेयी, अडवाणी यांच्याबरोबर मला अनेक ठिकाणी फिरायला मिळालं. तेव्हा ते सत्तेत होते. त्यावेळेला दररोज तिथल्या प्रेस क्लबमध्ये सगळ्या भाषेचे पत्रकार भेटायचे. तिथं फक्त महाराष्ट्रातल्या 2 लोकांबद्दल विचारते, अरे शरद पवारजी कैसे है और बालासाहेब क्या करे है. और तिसरा माणूस नाही, 2 महाराष्ट्रामध्ये 2च माणूस. पण शरद पवारांचं राष्ट्रीय राजकारण वेगळं चालायचं म्हणून शरद पवार, पण महाराष्ट्र म्हणजे फक्त बाळासाहेब ठाकरे. वाजपेयींबरोबर मी निवडणूकच्या प्रचाराला गेलो, भोपाळला गेलो होतो, इंदूरला गेलो होतो त्यांच्या छोट्या विमानातनं. रात्री भोपाळच्या तिथं आमची व्यवस्था केली ती राहायची. रात्री ते, मी आणि आणखीन एक त्यांचा होता, आम्ही 3 जण हॉलमध्ये बसलेलो होतो. जेवण झालं वगैरे. ते म्हटलं मी काही जेवणार नाही, कुछ तो खाना पडेगा, फ्रूट्स खाओ, ये खाओ. मग शेवटी मी लस्सी घेतली. मला म्हणाले एक ही मुझे ये है, बालासाहेब कैसे है. अभी बालासाहेब ने नया क्या बोला है. अरे वाजपेयींसारखा एवढा उत्तुंग माणूस कोणाची आठवण करतो? फक्त बाळासाहेब ठाकरे. दिल्लीतल्या कुठल्याही पक्षाचा नेता फक्त बाळासाहेब ठाकरे. आणि शरद पवार हे काँग्रेसचे, इतर पक्षाचं केंद्रीय राजकारण त्यांचं वेगळं असतं म्हणून. पण महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब हे दिल्लीमध्ये. आज कोण घेतो महाराष्ट्रामध्ये, कोणाचं नाव घेतात? त्या दोघांनी इथं नेमलेली माणसं आहेत ही सगळी, आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रातला आपला दबदबा संपला, दिल्लीमधला धाक संपला, दरारा संपला. केवढं नुकसान झालेलं म्हणजे इथलं तर नुकसान झालेलं आहेच आहे, पण राष्ट्रीय पातळीवर सुद्धा बाळासाहेब गेल्यामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे. आपण हा स्वागत सत्कार दोघेही बापबेटे या ठिकाणी अक्षरशः पत्रकारितेसाठी वाहून घेतलेला आहे. आणि 35 वर्षही थोडी थोडी नसतात. मगाशी खांडेकर साहेबांनी जे सांगितलेलं आहे अगदी सडेतोडपणे आणि खूप प्रभावीपणे त्यांनी आपलं या ठिकाणी म्हणलं. मात्र आता कोणीही सत्कारासाठी नाही येतं, पुढचा कार्यक्रम आपण घेतो आहोत. सार्वजनिक वाचनालय आनंद गायकवाड सर, ज्येष्ठ पत्रकार आनंदजी गायकवाड. क्लिक करतो ना. आनंद गायकवाड. क्लिक करू. 1 मिनिट चालू. तदनंतर आनंद गायकवाड. थोडं टेबल मागे सरकवून आपण वरतीच घ्यायचं. साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. माननीय दिलीपजी मालवणकर साहेब. टाळ्या थांबायला नकोत आणि मला सांगायला नको. तदनंतर या सर भानुशाली साहेब. तदनंतर विष्णुकुमार चौधरी साहेब, ज्येष्ठ पत्रकार, त्यांनी तयारीत राहायचे. मोठा भाई इधर देखो. म्हात्रे. यानंतर तयारीत राहायचे रवींद्र घोडविंदे, ज्येष्ठ पत्रकार नाहीये. व्यंगचित्रकार महेंद्र भावसा नाहीये. तदनंतर विलास भोईर. त्यानंतर बापू वैद्य. विजय राऊत सर. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे साहेब. त्यानंतर तयारीत राहायचे तरुण तडफदार पत्रकार कुणाल म्हात्रे. आमचे तरुण आणि तडफदार पत्रकार कुणाल म्हात्रे. तयारीत राहायचे ज्येष्ठ पत्रकार जयतू मुठोळकर. आहेत का जयतू? या पटकन. सुनील जावडेकर. यादीमध्ये नाव आहे, हरकत नाही, आपण पण. त्यानंतर राजू टपाल आहे सकाळपासून.
जावडेकर याच्याबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर मुंबईमध्ये पत्रकारांमध्ये सर्वाधिक जनसंपर्क असलेला पत्रकार आहे. जोरदार टाळ्या होत्या त्याकरिता. कॉपी सुनील जावडेकर. कमी शब्दात अचूक कॉपी कसं लिहायचंय सुनीलकडे शिकायला पाहिजे. सुनील तुझं अभिनंदन. तदनंतर तयारीत राहायचं योगेश गोडे ज्येष्ठ पत्रकार नाहीये. नाना म्हात्रे आहेत का? हा या. नाना म्हात्रे, त्यांच्यानंतर बबलू दळवी, तदनंतर आमच्या ग्रंथालय चळवळीचे एक कवी, लेखक, कलावंत, सध्या गोकुळसिंग गिरासे स्तंभ लेखक आहेत. कर्ण हिंदुस्तान रोशन उबाळे साहेब, कर्ण हिंदुस्तानी, यानंतर रोशनजी उबाळे. शेख कलीम शेख, यानंतर ज्येष्ठ पत्रकार N.A. कदम. आणि सर्व पत्रकारांचं या ठिकाणी अजय कुमार जोगी सर या ठिकाणी उपस्थित बरीचशी मंडळी आहेत ज्यांना सन्माननीय राजेसाहेबांचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर खांडेकर साहेबांचा देखील सत्कार करायचा.